राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गट की ओर से 23 फरवरी को छत्रपति संभाजी नगर में संविधान गौरव सभा का आयोजन किया गया है। इसी पृष्ठभूमि में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से भुसावल शहर में 27 फरवरी 2024 शनिवार को सुरभि नगर संतोषी माता हॉल के पास राष्ट्रवादी कार्यालय रिंग रोड भुसावल में संविधान गौरव सभा की पूर्व योजना के लिए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग जलगांव व रावेर लोकसभा क्षेत्र के पदाधिकारियों की बैठक आयोजित की गई थी, जिसमें एनसीपी के जिला अध्यक्ष उमेश नेमाडे ने कार्यकर्ताओं से संभाजी नगर में होने वाले संविधान सभा में जाने की अपील की है, जिसमें पदाधिकारियों ने बताया है कि वे पूरी तैयारी में हैं और कहा है कि रावेर लोकसभा क्षेत्र से लगभग 5000 कार्यकर्ता इस सभा में शामिल होंगे। इस मौके पर सामाजिक न्याय विभाग रावेर लोकसभा जिला अध्यक्ष रवि सपकाड़े, रविंद्र नाना पाटिल, अरविंद चिचोदिया, किरण बोलके, वसीम शेख, नदीम बागवान समेत अन्य पदाधिकारी व कार्यकर्ता मौजूद थे। तुम्ही आम्हाला खूप चांगली मदत केलेली आहे, हे सर्व तालुका अध्यक्षांना माहिती आहे। येणारा मेळावा आता युवकचा मेळावा किंवा महिलांचा मेळावा झालेला आहे। सामाजिक न्यायाचा मेळावा असा ऐतिहासिक करायचा आहे की अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांचा एकच नारा आहे, फुले शाहू आंबेडकर या विचाराचे साहेब आहे, त्याच विचाराला आम्ही इथं सामाजिक न्याय घेऊन चाललेलो आहे। आमचे प्रदेश अध्यक्ष प्राध्यापक मोरे साहेब यांनी सुद्धा एक साहेबांतून एक शब्द सोडून देणार आहे 23ला। साहेब, आपण भाजप सोबत आहात, शिवसेनेसोबत आहात, पण संविधानाला धक्का लागणार नाही याची ग्वाही म्हणून दादांकडे त्या 23 तारखेला सोडून देणार आहे। म्हणून आपण सर्व सामाजिक न्यायाच्या माध्यमातून त्यांना आपण आपला न्याय मागणार आहोत आणि सर्वांना सांगणं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा हे भविष्याचं आपले येणारे मुख्यमंत्री आहे, त्यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी आपल्याला आपल्या सामाजिक न्यायातर्फे जेवढी आपली तालुक्यातून हजेरी होईल हे आपल्याला त्यांना दाखवायचं आहे आणि रावेर लोकसभेतून जेवढी ताकद दाखवता येईल ती ताकद आपल्या माध्यमातून दाखवता येणार। याच्या अगोदर मी माझे सर्व तालुका अध्यक्ष यांच्याकडनं भाऊ दोन शब्द त्यांच्याकडे सोडून घेणार आहे। बस एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो। एक चांगलं स्वरूप प्राप्त झालं आणि संविधान गौरव मेळाव्याच्या निमित्तानं जो नियोजन आपण या ठिकाणी रविभाऊ करताय, आपल्याला जे तळमळ या ठिकाणी दिसते। प्रत्येक वेळेला आपण बोलताना म्हणता की मी पहिल्यांदाच बोलतोय, परंतु आम्हाला चांगलं माहिती आहे की आपण एक तळागाळातून कार्य करण्याची आपल्यातली जी तळमळ आहे ही आम्हाला आधीपासून माहिती आहे। आपण पक्षाचं काम असो, व्यावसायिक काम असो, आर्थिक काम असो किंवा पारिवारिक काम असो, आपली तळमळ ही नेहमीच अशाच पद्धतीची आहे आणि त्या पद्धतीने तुमच्या नावाला लौकिकता ही प्राप्त झाली। आणि म्हणून आपण ज्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपण प्रवेश केला, सामाजिक न्याय विभागाचं जिल्हाध्यक्षपद आपण घेतलं आणि दुसऱ्या मिनिटाला आपण कामाला लागून या जिल्ह्यातील विविध पदांवर नियुक्त्या आपण केल्यात आणि त्याच पद्धतीने आपले प्रदेशाध्यक्ष सुद्धा आमच्यावर फोनद्वारे संवाद साधत त्यांनी आपल्याबद्दलचं फार चांगल्या पद्धतीने काम आल्याचं शुद्ध समनांनी आपलं अभिनंदन सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी केलं। मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्याच्या नेत्यांनी आता सांगितलं की आपण आदरणीय अजितदादा पवारांनी या वेळेला आपली भूमिका त्या ठिकाणी 2 जुलैच्या दिवशी मांडली। त्याच दिवशी त्यांनी त्या ठिकाणी सर्व समाज घटकांच्या विकासासाठी आणि त्यांना सोबत घेऊन या राज्यामध्ये एक विकासात्मक आणि प्रगतीच्या कामांसाठी काम करण्याचा त्यांनी त्या ठिकाणी आपला भावना त्या ठिकाणी व्यक्त नव्हे केली, तर त्यांनी आपला विचार त्या ठिकाणी सांगितला आणि भूमिका तर त्यांनी ठिकाणी स्पष्ट केली। त्या दिवसापासून संघटना बांधणीसाठीचा वेग येत असताना आपण सुद्धा या जिल्ह्यामध्ये संघटना बांधणीसाठी सर्वांना सोबत घेऊन आणि सर्व समाज घटकांना
त्या ठिकाणी सामावून घेत या ठिकाणी आपण काम करतोय आणि कशा पद्धतीने समाजाला न्याय दिला जातोय हे रवी भाऊंनी आताच त्या भाषणाच्या ठिकाणी आपण अतिशय चांगली मांडणी या ठिकाणी केली. रवी भाऊ प्रत्येकाला या ठिकाणी वधवून घेतलं आणि नुसतं नाही तर 2 दिवसात असलेलं फॉर्म तुम्हाला भरून द्यायची कार्यकर्ते येणार आहे आणि त्या पद्धतीने गाड्यांचं नियोजन आम्ही लावतोय आणि त्याच पद्धतीने आपल्या या रावेर लोकसभा मतदारसंघातून किती गाड्या येतील याचं फोटो सेशन सुद्धा होणार आहे आणि ते प्रदेश करणार आहे रवी भाऊंनी त्या ठिकाणी आणि या पण नाही तर आल्यांचा जो एक फॉर्मेट आहे तुमच्याकडे नाव आधी सर्व माहिती नक्कीच तुमचं धर्मनिरपेक्ष हा राष्ट्रवादीचा विचार आणि नुसतं सत्तेत सहभागी न होता त्या सत्तेचं बऱ्याच वेळा या ठिकाणी बसलाय. पत्रकारांचं तर कौतुक करावं असं वाटतं की 12 वाजेपासून तुम्ही आलात. आता 2 पेक्षा जास्त वेळ झाली असेल की विषयासाठी. त्याचप्रमाणे स्वराज सप्ताह याची माहिती मी सुद्धा दिली थोड्यापूर्वी आणि आता रवी भाऊंनी दिली. अशा पद्धतीचं कार्य राष्ट्रवादी सुरू आहे. दैनंदिन प्रत्येक व्यक्तीसाठी झटण्यासाठी अरविंदजी चितोळ्यांनी सांगितलं की विभाग काय आपण करतो प्रत्येकाला आपण कशा पद्धतीने नेण्यासाठी जी तळमळ आहे त्यांच्या ज्या शासकीय योजना आहेत त्या कशा पद्धतीने त्यांना त्या ठिकाणी लागू होताना मदत केली पाहिजे अशा पद्धतीची तळमळ आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांची आहे. ती तळमळ नक्कीच येणाऱ्या काळात आपल्या या भागातील आणि या जिल्ह्यातील प्रत्येक समाज घटकाच्या विकासासाठी तितक्याच मोलाची तितकं मी माझं या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो आणि धन्यवाद. जय हिंद, जय राष्ट्रवादी. डिलक्स फर्नीचर एंड इलेक्ट्रॉनिक्स में आपको मिलेंगे कुशन सोफा सेट, बेडरूम सेट, कारपेट, चेयर, डाइनिंग टेबल के साथ इलेक्ट्रॉनिक्स में वॉशिंग मशीन, फ्रिज व अन्य प्रकार के घरेलू सामान व आपकी सुविधा के लिए फर्नीचर और इलेक्ट्रॉनिक सामान पर 0% से फाइनेंस भी उपलब्ध है। तो पता याद रखें, मोहम्मद अली रोड, खड़का रोड, भुसावल। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 8600 882300।